जय हरी. एकादश स्कंध भाग 130. 9व्या अध्यायामध्ये आपण पाहतोय की योग मार्गाचं कालच्या भागामध्ये इतकं सविस्तर वर्णन केल्यावर मग नाथ शर्कराच्या एकाग्रतेबद्दल सांगतात. योग्याला या आत्तापर्यंतच्या ज्या अवस्था साधण्यासाठी एकाग्रता उपसावी लागते. ब्रह्म हे इंद्रियांना गोचर होत नाही. गुणातीत झाल्यानंतर ते अनुभवास येऊ लागतं. ते बोलून दाखवण्यासारखं नाही. आता प्रेम, माया, जिव्हाळा, लोभ हे आपण किती ग्राम आहे, किती किलो आहे, किती लिटर आहे हे सांगता येतं का हो? नाही सांगता येत. तसं ब्रह्म हे इंद्रियांना गोचर नाही. गुणातीत झाल्यानंतर ते अनुभवाला येऊ लागतं आणि ते बोलून दाखवण्यासारखं नाही आहे. त्याची चिकित्सा करता करता शास्त्रांना आणि वेदांना स्वस्थ बसावं लागतं. जो अनुभव येईल त्याला हे आत्मज्ञान होतं. पण आता अनुभव केव्हा येईल? जो अनुभव घेईल. आणि अर्थातच हे आत्मज्ञान होतं स्वानुभवी पुरुषांना त्याची प्रतीती येते. एकाग्रता साध्य होऊ लागली की चित्त हळूहळू चैतन्याशी समरस होऊ लागतं आणि शेवटी अंतर्बाह्य पूर्ण समदृष्टी होते. हीच अनुभवाच्या निर्वाणीची खूण आहे. हे ध्यानात धरून अवधूतानं शर्कराला गुरु केलं. बाणाचं टोक भट्टीमध्ये तापून तो सरळ करू लागला असता त्याचं लक्ष सर्वस्वी बाणाकडेच लागून राहिलेलं. आजूबाजूच्या परिस्थितीचा त्याला पूर्णपणे विसर पडलेला. त्याच्या दारासमोरून राजाची मोठी स्वारी वाजत गाजत समारंभाने गेली तरी त्याचं लक्ष बाणाकडे केंद्रित झालेले नाही. राजाच्या स्वारीची दादही त्याला लागली नाही. इतक्यात राजाचा एक नौकर स्वारी मागून आला आणि त्याने विचारलं की सरकार स्वारी या वाटेनं गेली की काय? यावर शर्करानं उत्तर दिलं की मी काही पाहिलं नाही बुवा. स्वारी गेली का नाही कोण जाणे. अवधूत म्हणाला की त्या बाण करणाऱ्याला आपण प्रत्यक्ष पाहिलं आणि त्याचं ते उत्तर ऐकून एकाग्रतेचा बोध आपण घेतला. म्हणजे तो बाण करणारा शर्कार तिथे होता. तिथूनच राजाची स्वारी गेली. पण त्याचं लक्ष हे फक्त बाण करण्यामध्ये होतं. राजाच्या एवढ्या ढोल ताशे या सगळ्या आवाजात गेलेल्या त्या स्वारीकडे नव्हतं आणि म्हणून एकाग्रतेसाठी अवधूताने त्याला गुरु केला. नंतर 23वा गुरु सर्प. आता सर्पाचं गुरुत्व समजावून देताना नाथांनी त्याचे 2 महत्त्वाचे गुण सांगितलेत. सर्प ज्याप्रमाणे कात टाकतो त्याचप्रमाणे साधकानं देहात राहून देहाला न चिकटण्याचा अभ्यास करावा. दुसरा गुण असा की वाळवी न केलेल्या घरामध्ये साप जाऊन राहतो त्याचप्रमाणे साधकानं देहगेहाचा अभिमान न धरता जगामध्ये राहून आपलं कल्याण करून घ्यावं. नाथ महाराज म्हणतात की एकाग्रता साधण्यासाठी काही काळ एकांतवास अवश्य आहे. हे साधन साधण्यास सर्पाला गुरु करावं. सर्पाला कुणाची सोबत आवडत नाही. तो एकटाच सुखानं फिरत असतो. निरंतर सावध राहून एक श्वासही तो व्यर्थ दवडत नाही. योग्याची स्थिती तशीच असते. दुसऱ्याची संगत त्याला खपत नाही. लोकांच्या नजरेत न येईल अशा ठिकाणी एकांतात तो एकटाच राहतो. जशी वाईटाची तशी चांगल्याचीही संगत तो धरत नाही. सर्प जसा कात टाकतो तसा तो देहसंगाच्या बाहेर राहतो. निरंतर सावध राहून एक क्षणही तो फुकट जाऊ देत नाही. आपलं स्वरूपानुसंधान कधीही भंगू देत नाही. सर्प बिळात शिरतो तेव्हा त्याचा माग लोकांना दिसतो पण तो भुकेला आहे की तृप्त आहे हे कुणालाही कळत नाही. तसा योगी देखील योगाच्या अभ्यासात लोकांपासून दूर एखाद्या गुहेमध्ये लोळत पडतो. तो आपण आपल्याशीच क्रीडत असतो.
त्याचा आचार लहान थोर सगळे पाहतात, पण तो सविकल्प आहे की निर्विकल्प आहे हे कुणालाच कळत नाही. कुणी म्हणतात तो कर्मठ आहे, कुणी म्हणतात तो कर्मभ्रष्ट आहे, तर कुणी म्हणतात तो आत्मनिष्ठ आहे, पण त्याची खरी अवस्था कुणालाच कळत नाही. सर्पाला मुळीच बोलता येतच नाही ना. तो काही असा थोडा आवाज करतो, तसा योगी देखील अतिशय थोडं बोलतो. आता सर्पाचा आवाज म्हणजे त्याच्या हलण्यामुळे होणारा असा जो आवाज होतो तो एक प्रकारचा. तसा योगी देखील अतिशय थोडं बोलतो, पण त्यानं संकल्प विकल्पांचा नाश होतो. शुद्ध अंतःकरणाच्या लोकांनाच त्याच्या बोलण्याचा खरा अर्थ कळतो. योगी कधीही वादविवाद करत नाही. अंतःकरणात भरलेल्या कृपेच्या बळामुळं थोडं पण मृदू, मंजूळ आणि कोमल असं बोलतो. त्याचं भाषण एक वेळ ऐकलं तरी कान अगदी तृप्त होतात. ज्याचं मन खरोखर परमार्थाकडे लागलं आहे त्यानं स्वतःचं घर करण्याची आशा धरून विनाकारण प्रयास करू नयेत. संसारच मुळात नाशवंत असल्यामुळं घर देखील अशाश्वत असतं. स्वतःचं घरदार या दृष्टीने दुःखाला कारण होतं. माती, दगड, लाकूड यासाठी नातेवाईकात देखील भांडणं निर्माण होतात. वाळवीनं तयार केलेल्या घरामध्ये सर्प जाऊन राहतो, तसा योगीसुद्धा देहाचा आणि घराचा अभिमान न धरता भाड्याच्या घरात राहून सदा सर्वदा आनंदात राहतो. आता हे किरायचं घर म्हणजे कोणतं? आपण श्वास चुकते करतोय, किरायच्या रूपामध्ये श्वास चुकते करतोय आणि माहिती आहे की आता हा थोडाच कालावधी आहे. एक एक श्वास जातोय, एक दिवस जातोय, एक महिना जातोय, एक वर्ष जातोय, म्हणजे आता थोडाच कालावधी आहे असं समजून सदा सर्वदा आनंदात राहतो. आता इथे बऱ्याच जणांच्या माहितीतली ती कथा आठवली म्हणून सांगते की एकदा एक माणूस नाथ महाराजांकडे गेला आणि म्हणाला, नाथ महाराज तुम्हाला कधीच कसा राग येत नाही हो. त्यावेळेस नाथ महाराज त्याला बाकी काही न बोलता म्हणाले, अरे 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 आजपासून तर 7व्या दिवशी तर तुझा मृत्यू आहे रे बाबा. आणि मग बाबा तो काही पुढे बोलणार आहे का? म्हणजे काय काय नाही, तुम्ही का नाही रागवत, काहीच बोलला नाही. जसा आला होता तसाच मागच्या पावली निघून गेला आणि तो सतत विचार करायला लागला की काय पडलं या सगळ्यामध्ये, काय पडलं भावांची भांडाभांडी करून, शेताचं तरी मला काय करायचं आहे, मला तर 7व्या दिवशी मरायचंच आहे. त्यांनी सगळ्या भावांकडे गेला, पाया पडला, माफी मागितली. म्हणाला, हे बघा म्हणे, हे शेताचं जे काय भांडण आहे ते मी मिटवतो, मी मागे घेतो, तुम्हाला जे करायचं असेल ते करा. एरवी रोज बायकोशी भांडायचा, चिडचिड करायचा, राग करायचा. त्याला माहिती होतं आता अजून 8 दिवसांनी मी मरणारच आहे, काय करायचं आहे म्हणे, या 7 दिवसामध्ये आता पण तेवढं तरी सुखाने जगू, बायकोला सुखाने जगू देऊ. म्हणून तो एकदम छान प्रेमाने वागायला लागला. ज्याचं कुणाचं येणं बाकी होतं ते कुणी, आता हा कसा आधी भांडाभांडी करायचा ना, माझे पैसे वापस करा, हे करा ते करा, तर तो म्हणाला जाऊ दे बाबा म्हणे, राहू दे आता, ते पैसे राहिले तर राहिले, तुला जमलं तर कधी जमलं तर दे, नाही जमलं तर राहू दे. कारण याला माहिती होतं की 8व्या दिवशी मरणारच आहे हा. असं करत 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 5-6 दिवस गेले. आता 7वा दिवस सकाळपासून त्याला असं वाटायला लागलं, बापरे आता आज काही खरं नाही, आज आपण मरणार. कारण नाथ महाराजांनी काय सांगितलं, आजपासून 7व्या दिवशी तू मरणार आहेस. आता ते संतांचं वचन आहे, खोटं कसं होणार आहे. मग आता आजच्या दिवशी तर त्यांनी सगळ्या लेकरा बाळांना जवळ घेतलं, सगळ्यांवर प्रेम केलं. कधी नाही ते देवाजवळ बसला, देवाला म्हणला, देवा माझ्या आयुष्यामध्ये मी खूप पाप केले, सगळ्यांना दुखवलं, त्रास दिला, माझे सगळे अपराध पोटात घे आणि मला ती सगळी क्षमा कर, तुझ्यासमोर मला इथं मृत्यू येऊ दे. झालं, रात्र झाली, हा काही मेलाच नाही. सकाळी उठला, आनंद तर झाला होता आणि एकीकडे राग करत होता. दण पाय आपटत नाथ महाराजांकडे आला आणि काय हो म्हणे, सगळं जग खोटं बोलतं तसं तुम्ही खोटं बोलता म्हणे, मला बिलकुल वाटलं नाही म्हणे की तुम्ही खोटं बोलत असाल म्हणून. नाथ महाराज म्हणाले, काय झालं? काय झालं म्हणजे काय, बघा ना म्हणे, मी जिवंत आहे. तुम्ही मला सांगितलं म्हणे 7 दिवसांनी मरणार आहे, आज 8वा दिवस आहे, मी जिवंत आहे म्हणे अजून.
नाथ महाराज म्हणतात, भल्या माणसा थोडं इथे शांत बस. मला एक सांग म्हणे, तू इथून गेल्यापासून या 7 दिवसामध्ये तू काय काय केलं? मग त्यांनी सांगितलं, अहो मला तर माहिती होतं म्हणे की आता मी काय आजपासून 7व्या दिवशी मरणारच आहे, म्हणून मी आता रागवणं बंद केलं, कुणाचं येणं होतं ते जाऊ दे म्हणलं, काय करायचं, बायकोवर चिडणं बंद केलं, मी सगळ्यांशी गोड बोललो, सगळ्यांशी प्रेमाने राहिलो, खूप आनंदात राहिलो, कारण मला जायचंच आहे. त्यावेळेस नाथ महाराज म्हणाले, भल्या माणसा तुला मी सांगितल्यामुळे तुला लक्षात आलं आणि तुझा राग पूर्णपणे संपला. मला हे पहिलेपासूनच माहिती आहे की आजपासून 7व्या दिवशी मी मरणार आहे. फक्त त्याचा महिना आणि इसवी सन हे मला माहिती नाही, पण आजपासून 7व्या दिवशी मी मरणार हे मला माहिती आहे. म्हणून मला राग, अभिमान, अहंकार, लोभ, मोह काहीही येत नाही. म्हणून मी सदा सर्वदा आनंदात राहतो. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.